विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण पाठ 4 शहरी स्थानिक शासन संस्था हा पाठ पाहणार आहोत. यामध्ये ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका. तर मागील पाठामध्ये आपण ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थांचे स्वरूप पाहिले. या पाठात आपण शहरी भागातील स्थानिक शासन संस्थांचे स्वरूप समजावून घेणार आहोत. शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये नगरपंचायत, नगर परिषद व महानगरपालिका यांचा समावेश होतो. तर आपल्या देशात शहराची संख्या खूप आहे. शहरे झपाट्याने वाढत आहे. गावाची निमशहरे, निमशहरांची शहरे आणि शहरांची महानगरे होत आहे. आता खेड्यामध्ये लोकसंख्येचं प्रमाण अतिशय कमी आहे आणि खेड्यातील लोक काय करत आहे, शहराकडे जात आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या ही जी आहे ती झपाट्याने वाढत आहे. तर त्या गावाची आता काय झालेली आहे, निमशहरे म्हणजे छोटी शहरे झालेली आहे आणि निमशहरांची शहरे आणि शहरांची महानगरे झालेली आहे. शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या ग्रामीण भागाचेही स्वरूप बदलत आहे आणि शहराच्या बाजूने जे काही खेडेगाव आहे त्याचं स्वरूपसुद्धा आता बदलत चाललेलं आहे. नगरपंचायत शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तिथे नगरपंचायत असते. पूर्णतः खेडेही नाही आणि शहरही नाही अशी काही ठिकाणे आपण पाहतो. तेथील स्थानिक शासन संस्था म्हणजे नगरपंचायत होय. अन्य स्थानिक संस्थांप्रमाणे नगरपंचायतीची दर 5 वर्षांनी निवडणूक होते. निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. शहरामधील सोयी व समस्या, उद्योग व्यवसायाच्या संधी, वाढते सेवा क्षेत्र, मोठ्या प्रमाणावर रोजगार, मनोरंजन, कला, साहित्य इत्यादी सोयी उपलब्ध शहरामध्ये असतात. आता कोणत्या समस्या आहे तर अपुरा निवारा, जागेची टंचाई. भरपूर लोकसंख्या असल्यामुळे काय झालेलं आहे, लोकांना निवारा मिळत नाही, राहण्यासाठी जागा मिळत नाही, जागेची टंचाई होते, वाहतूक कोंडी होते, भरपूर प्रमाणामध्ये वाहतूकची साधनं आहेत, कचऱ्याच्या विल्हेवाटाची समस्या, कचरासुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतो, वाढती गुन्हेगारी, लोक अनेक गुन्हे करत असतात, गलिच्छ वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आणि लोकांना जागा नसल्यामुळे काय झालेलं आहे की लोक म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे घाण जागा असते त्या ठिकाणी सुद्धा लोक काय करतात, गलिच्छ वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या त्या ठिकाणी अशा ठिकाणी सुद्धा लोक काय करतात, राहण्याची सोय करतात.